आज आपण ओल्या बोंबलाची आंबट गोड कढी करणार आहोत। हे मी बोंबील कापून स्वच्छ धुवून घेतले। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। एक कांदा मी चिरून घेतला आहे, चवीनुसार मीठ, थोडी हळद, घरगुती मसाला, ओला नारळ किसून घेतलाय, थोडीशी कोथिंबीर, फोडणीसाठी लसूण, आलं चिरून घेतलंय, मिरची एक कापून घेतली, थोडासा गूळ आणि चिंच। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी पातेलं गरम करून घेते। यामध्ये 2 चमचे तेल घालूया। तेल चांगलं गरम होऊ द्या। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये लसूण घालून घेऊया। लसूण चांगला परतून घेऊया। लसूण परतून झालंय। आता ह्यामध्ये आपण कांदा घालूया, चिरलेला कांदा घालूया। कांदा शिजलाय, ह्याच्यामध्ये आता आपण आलं आणि मिरची घालून घेऊया। ह्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। आपल्या आवडीनुसार मसाला टाकायचा आहे। अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि हा थोडासा मी गूळ याच्यात घालते। सर्व मिक्स करून घेऊ। आता ह्यामध्ये चिंचेचं पाणी घालूया आणि आपलं साधं पाणी पण घालूया। थोडासा नारळ घालून घेऊया। ह्या कढीमध्ये वाटण नसल्यामुळे ही कढी पातळ होते। ती जाड होण्यासाठी मी हे थोडंसं तांदळाचं 1 चमचा पीठ घेतलंय, त्यात पाणी घालून पातळ करून घेतले। हे आपण ह्या कढीमध्ये टाकूया, म्हणजे थोडी आपली कढी जाड होईल। आता याला चांगली उकळी येऊन देऊया आणि मग आपण त्याच्यामध्ये बोंबील टाकणार आहोत। आपल्या कढीला उकळी आली आहे। आता मी त्याला मगाशी तांदळाचं पीठ लावल्यामुळे बघा कढी थोडीशी आपली जाड झाली आहे, म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं। आता ह्याच्यामध्ये आपण बोंबील टाकून घेऊया, तांदळ आणि बोंबील। त्याच्यावर वरती थोडीशी अशी कोथिंबीर पण घालून घेऊ। बोंबलाची आंबट गोड कढी आपली रेडी आहे। हे बघा, ही भाताबरोबर खायला मस्त लागते। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।